तात्कालिक जे काही घडलं उगाचच त्याच्यातून केलं, ते ओढून आलेले ताणून तो होतं. वाद ओढला होता. अगदी आपली वेळ संपलेली आहे. शेवटचा फक्त एक प्रश्न शेवटचा मी विचारतो की 8 निवडणुका जिंकल्या आता थांबावं असं वाटतं असं विधान तुम्ही मध्यंतरी केलेलं होतं. तर तो तुमचा मूड आता कसा आहे, म्हणजे तोच मूड त्याच मूडमध्ये आहात की आता पुन्हा तुम्ही रिफ्रेश झालेले आहात पुढच्या 8 निवडणुकांसाठी? माझं कसं आहे की मी 2019 सालीच निवडणूक लढवायची नाही असं ठरवलं होतं. हां. मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि पवार साहेबांना मी स्वतःहून भेटलो आणि पवार साहेबांना मी सांगितलं की साहेब आता 6 वेळा मी निवडून आलो, आता मला काय आमदारकीची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, तुम्हाला वाटलं तर माझ्या मुलाला संधी द्या, बरं. न पेक्षा तुम्ही ज्याला कोणाला द्यायची ती द्या, माझ्या मुलालाच द्या असा माझा आग्रह अजिबात असणार नाही, तुम्ही ज्याला द्यायची त्याला द्या. परंतु 2019 साली आमच्या पक्षाबद्दल मतांतरं म्हणजे सगळी निगेटिव्ह होती. त्यावेळेला 2014 साली निगेटिव्ह होती, नाही सॉरी 19लाच मी पक्ष सोडला. तर त्यावेळेला पवार साहेबांनी मला ती निवडणूक लढवायला सांगितली, ती मी निवडणूक लढवली आणि म्हणून मी त्यावेळेपासूनच थांबण्याचा विचार करत होतो. आत्तापर्यंत मी 8 वेळा निवडून आलो, 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलो, एकदा जिल्हा परिषदेला निवडून आलो. माझ्या आईच्या वडिलांच्या घराण्यामध्ये राजकारणातून दुरून सुद्धा कोणी नाही आणि 43 वर्षात माझ्यावर एवढा कोणी आरोप केलेला नाही, माझ्यावर भ्रष्टाचाराचा शिंतोडा उडवलेला नाही. त्यामुळं आता यापुढं थांबायचं हा विचार गेले 10 वर्ष माझ्या मनामध्ये घोळतो, ही वस्तुस्थिती खरी आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत ऑडियन्समधून. सर, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही आता थांबायचं आहे वगैरे जे बोलता, किंवा तुम्ही आता थोडं बोलता सांगितलं की कोकणाने खूप प्रेम केलं बाळासाहेबांवर, शिवसेनेवर. आता परिस्थिती अशी आहे की आज एक बातमी आली की आदित्य ठाकरे कदाचित विरोधी पक्षनेते पदाचे उमेदवार असू शकतात की काय. जर अशी वेळ आली तर ज्या कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केले, ज्या कोकणाने उद्धव ठाकरेंवर प्रेम केले, तेच कोकण तुमच्या स्वरूपाने आदित्य ठाकरेंवर प्रेम करत विरोधी पक्षनेतेपद त्यांच्यासाठी सोडेल का? पहिली गोष्ट, आजच आमचे नेते आदित्य ठाकरेंनी स्वतः पोडियमवर जाऊन मीडियाला सांगितलंय की ह्या बातम्या पेरलेल्या आहेत, त्या बातमीमध्ये तथ्य नाही. आम्ही भास्कररावांचं पत्र दिलंय, आम्ही भास्कररावांचंच नाव पुढे करतो. हे अर्ध उत्तर झालं. पण पुढचा प्रश्न तुमचा असा आहे की तुम्ही आदित्य ठाकरेंकरता त्याग करणार काय? एका क्षणात करणार. जर सरकारने असं सांगितलं की भास्कर जाधवांच्या ऐवजी आम्ही आदित्य ठाकरेंना करतो, मी जाहीरपणे सांगतो त्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव जाहीर करावं, मी हसतमुखानं मागं जाईन. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलात. आमचे ज्येष्ठ सहकारी बावनकुळे साहेब पण तेवढ्यात येऊन बसलेत, बरं झालं. धन्यवाद, थँक्यू. मी यानंतर एकच सेकंद एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करते.